जय श्रीराम. मला वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि हा ऐतिहासिक क्षण सोहळा आपल्या जसं अक्षय म्हणतो की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदाच येणार आहे. त्यामुळे या सोहळ्यात आम्ही देखील सहभागी झालो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवस हा प्रश्न तुम्ही सगळे आम्हाला विचारत होतात. आमचे इतकी 1-1.5 वर्ष जे तारा राणीची जर्नी फॉलो करतात ते सगळे प्रेक्षक सोशल मीडियावर जिकडे कुठे भेटत होते सगळे विचारत होते कधी येतोय चित्रपट. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठीचा योग्य दिवस योग्य वेळ आम्ही शोधत होतो आणि आम्हाला सगळ्यांना किंबहुना अक्षयनी हे ठरवलं की यापेक्षा चांगला दिवस चांगला क्षण दुसरा कुठला असू शकत नाही. म्हणून आजच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतो आहोत श्री प्रभू रामाच्या आशीर्वादाने. अगदी बरोबर आहे. सोनाली म्हणाल्यासारखंच की 22 मार्च आता आपण रिलीज डेट अनाऊन्स करत आहोत. खूप दिवस झाले आम्ही प्रत्येक कार्यक्रमात जात होतो आणि विचारत होते लोक कधी रिलीज करताय कधी रिलीज करताय. तर 22 जानेवारीला आम्ही 22 मार्च हे डिक्लेअर करत आहोत. आजच्यासारखा दिवस मला वाटत नाही आपल्या जनरेशनला किंवा येणाऱ्या किंवा पुढच्या मागच्या जनरेशनला आजचा हा दिवस परत कधी मिळेल. 500-550 वर्षानंतर हा दिवस आलेला आहे, आपल्या नशिबात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की प्रभू श्रीरामाचे दर्शनानंतर त्यांच्या मंदिरामध्ये आज आम्हाला पोस्टर किंवा डेट अनाऊन्स करण्याचा चान्स मिळालेला आहे. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठं काहीच होऊ शकत नाही. म्हणून जय श्रीराम. खूपच छान. मला सर्वप्रथम जय श्रीराम. रामाच्या मंदिरात आहोत आणि आज इथून सुरुवात होती. या शुभमुहूर्तावर पोस्टर सिनेमाचं लॉन्च झालं, तारीख लॉन्च झाली आज. तर याच्यासारखा आनंद कुठलाच नाही आणि सगळे म्हणतात की खरंच शुभमुहूर्त आहे. वातावरणात ती पॉझिटिव्हिटी ते सगळ्यांकडनं येतं आहे. आता आपण पाहतोय मागे सगळे जय श्रीराम म्हणतात तर बघा माझ्या अंगावर परत काटा आला. इट्स जस्ट इतकं सुंदर वातावरण, इतकं पॉझिटिव्ह वातावरण आणि इतका चांगला दिवस या सिनेमाच्या सुरुवात करण्याकरता नसेल तर अर्थातच सगळ्यांनी पोस्टर पाहिलंच आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती तारा राणी 22 मार्च 2024ला रिलीज होती आणि 22 ही तारीख तशी भारताकरता शुभ आहे तर तिथं आमच्यासाठी पण शुभ ठरणार आहे असं एक आत्ता प्रत्यय आलेला आहे. आणि मला वाटतं हिंदूंसाठी 2 दिवस हे दिवाळीचे आहेत किंवा असतात किंवा असायला हवेत किंवा मला तरी वाटतात. ज्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले तेव्हा एकदा दिवाळी होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर बसले आय थिंक तो दिवस दिवाळीचा होता. आणि मला वाटतं हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. तर श्रीरामाच्या आशीर्वादाने सुरुवात करतोय. तर आय होप तुम्ही सगळे आमच्याबरोबर आहात आणि चित्रपट तुम्ही जाऊन पाहाल आणि तुमचेही आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवाल. जय श्रीराम. 500 वर्ष लागली रामाची प्रतीक्षा करायला इथे येण्यासाठी आणि मला 350 वर्ष लागली आहे भोगलवर्दी छत्रपती चित्रपटात येण्याची. थँक्स टू अक्षय, थँक्स टू दीपाजी, थँक्स टू सोना, थँक्स टू होल टीम. आणि अखेर आम्ही आता 22 मार्चला भोगलवर्दी छत्रपती तारा राणी सिनेमागृहात मोठ्या लेवलला घेऊन येत आहोत. जय श्रीराम.